एक गुरु होते, त्यांना शिष्यच मिळत नव्हता. वयोवृद्ध झालेले, त्यांना असं वाटायचं की कोणीतरी एखादा आपला अनुग्रह घ्यावा, म्हणजे आपलं काहीतरी काम करेल, इथे राहील, थोडा स्वयंपाक वगैरे करेल, जेवू घालील, माझं हवं नको ते सगळं पाहिल, म्हणून बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होता. योगायोगानं एक शिष्य त्याला मिळाला. आता तो शिष्य मिळाल्याच्या नंतर आनंद झाला गुरुला. म्हटले बरं झालं मिळाला. परिस्थिती अशी होती, याला शिष्य मिळत नव्हता आणि याला गुरु मिळत नव्हता. म्हणजे हाडळीला नाही नवरा आणि खविसाला नाही बायको, अशी अवस्था. याला गुरु प्राप्त झाला म्हणून याला आनंद, याला शिष्य प्राप्त झाला म्हणून गुरुला आनंद. वा वा वा, बरं झालं म्हणे. आता त्या शिष्याला काम करण्यासाठी तो आपल्या उपयोगाला यावा, ही भूमिका त्या गुरुची. बसलेले दोघं निवांत आतमध्ये आश्रमामध्ये, आणि जोराचा सुसाट्याचा वारा सुटला. वारा सुटल्याच्या नंतर गुरूंनी सांगितलं, विचार केला, बाहेर गायी पावसामध्ये भिजतील, पाऊस येण्याची शक्यता आहे, पावसामध्ये भिजतील. शिष्याला सांगितलं, म्हणले अरे बाळा एक काम कर बरं, बाहेर गायी बांधलेल्या आहेत त्यांना जरा मुक्त कर. हा शिष्यच, त्यांनी सांगितलं देवा बसल्या जागेवरून, महाराज मुक्त करणारा मी कोण, आपण मुक्त करावं म्हटलं. मुक्त करण्याचं काम तर आपलं आहे, आमच्या सारख्या बद्धानं कोणाला काय मुक्ती द्यावी. गुरु विचार करू लागला, हा शिष्य कमीन गुरुच जास्त भेटलाय म्हणले. थोड्या वेळाने असं वाटलं पाऊस सुरू आहे की काय. पुन्हा गुरूंनी सांगितलं अरे जरा बाहेर पाऊस पडतो का बघून ये. बसल्या जागेवरून शिष्यानं उत्तर दिलं, ही मांजर आत्ताच बाहेरून आत आलेली आहे, तिच्या पाठीवरून हात फिरवून बघा, हात ओले झाले तर पाऊस पडतोय समजा, नाही तर पडत नाही. असे गुरु आणि असे शिष्य कसे परमार्थाला उच्च प्रतीपर्यंत परमात्म्यापर्यंत जाऊ शकतात? नाही जाऊ शकत. गुरु हा सद्गुरूच्या पात्रतेचा असावा. अर्थात सद्गुरू कोण आहे त्याचं चिंतन आपल्याला करायचंच आहे. परंतु दत्तप्रभूंनी 24 गुरु केले, ज्याच्यात जो चांगला गुण घेतला त्याला गुरु समजलं. पण सद्गुरू एकच आहे. ज्या परंपरेमधून आम्ही आलेलो आहोत, ज्या परंपरेमधून स्वामी महाराज आलेले आहेत, त्या भगवान दत्तात्रयांची परंपरा जर आपण बघितली, जो निर्गुण निराभास, जेथून उद्भव शबल ब्रह्मास, आदि नारायण म्हणते जास, तो सर्वासी आदि गुरु तयाचा ब्रह्म अनुग्रहित, ब्रह्मा अत्रीस उपदेशित, अत्रिपाद प्रसादित श्री अवधूत दत्तात्रय. दत्तात्रयांपासून अशी परंपरा आलेली आहे. आदि नारायण विधी अत्रि दत्त, आणि असे भगवान दत्तात्रय ज्यांना आपण गुरुदेव दत्त म्हणतो, ते दत्त प्रभू, आपण त्यांना गुरुदेव दत्त जरी म्हणत असलो, सगळे जरी त्यांना आपण गुरुस्थानी मानत असलो, तरी त्यांनी शिष्य 3च केल्यात. गंमत बघा, आपण त्यांना सगळेजण गुरुदेव दत्त म्हणतो, पण त्यांनी शिष्य 3च केल्यात. दत्तात्रया परंपरा सहस्त्रार्जुन यदु दुसरा, जनार्दन शिष्य तिसरा केला खरा कलियुगी. 3च शिष्य केले. मोठ्या माणसांचं वैशिष्ट्यच हे आहे की त्यांना सगळेच गुरु मानतात, पण ते काही ठराविक लोकांना शिष्य मानत असतात. वारकरी संप्रदायामध्ये 4 लोकांना जगद्गुरु म्हणून संबोधित करण्यात आलेलं आहे, किंबहुना मानण्यात आलेलं आहे. त्यापैकी आपल्या सनातन वैदिक हिंदू धर्मामध्ये
भगवान श्रीकृष्णाला जगद्गुरु म्हटलंय. कृष्णम वंदे जगद्गुरुम. तो परमात्मा त्या जगद्गुरु असणाऱ्या भगवान श्रीकृष्णाला मी वंदन करतो. म्हणजे भगवान श्रीकृष्ण जगद्गुरु आहेत. मग जगद्गुरु आहेत म्हणजे याचा अर्थ उलटा काय होतो की सगळं जग त्यांचं काय आहे, शिष्य आहे. पण अशी गोष्ट घडली का? नाही. जगद्गुरु जरी भगवंताला आपण म्हणत असलो तरी त्यांनी शिष्य दोनच केलेले आहेत. पहिला अर्जुन, की ज्याला समरांगणावरती श्रीमद भगवद्गीतेचा उपदेश केला आणि त्याचं मराठीतलं भाष्य म्हणजे ज्ञानेश्वरी. दुसरा शिष्य म्हणजे त्यांच्याच भावकीतला उद्धव, त्याला उपदेश केला स्वतःच्या निजधाम गमनाच्या आधी. आणि त्या श्रीमद भागवताच्या 11 स्कंधावरची मराठीतली टीका म्हणजे एकनाथी भागवत. म्हणजे भगवान श्रीकृष्णाचं जर का आपल्याला तत्वज्ञान जाणून घ्यायचं असेल तर ज्ञानेश्वरी आणि एकनाथी भागवतामध्ये ते प्राप्त होणार आहे. मग अशा प्रकारे तत्वज्ञान जे या ग्रंथातून प्राप्त झालं ते कुणाला मिळालं तर अर्जुनाला आणि उद्धवाला. जग जरी त्याला जगद्गुरु म्हटले तरी सुद्धा त्यानं फक्त 2 जणांना शिष्य मानलंय. दत्तात्रेयाने 24 गुरु केले आहेत पण सद्गुरु एक आहे, शिष्य मात्र 3 केले. भगवत पूज्यपाद आद्य जगद्गुरु शंकराचार्यांना आपण काय म्हणतो? जगद्गुरु. आपल्या सनातन वैदिक हिंदू धर्मामध्ये सर्वोच्च स्थान जर का कोणाचं असेल सद्य परिस्थितीमध्ये तर ते शंकराचार्यांच्या पीठाचं आहे. त्यामुळे आपण त्यांना जगद्गुरु असं म्हणतो. आजही त्या पीठावरती जे कोणी आसनस्थ झालेले आहेत, स्थापित झालेले आहेत, त्यांना आपण काय म्हणतो? जगद्गुरु शंकराचार्य. म्हणजे आद्य शंकराचार्य जे आहेत त्यांनी आपल्या जीवनामध्ये त्याला सगळे आपण काय म्हणतो? जगद्गुरु म्हणतो. म्हणजे आपल्या सगळ्यांचे ते गुरु असं आपण म्हणतो. पण त्या आचार्यांनी, आद्य शंकराचार्यांनी फक्त 6 शिष्य केलेले आहेत. म्हणजे मोठ्या लोकांचं काम वेगळंच आहे. आपल्याला सामान्य दृष्टीने आपण विचार करतो पण मोठ्या लोकांचं काम वेगळं आहे. बरं, 2 जगद्गुरु झाले. तिसरे जगद्गुरु म्हणजे शांतीब्रह्म एकनाथ महाराज. आरतीमध्ये काय म्हटलंय? आरती एकनाथा महाराजा समर्था त्रिभुवनी तू चिथोर जगद्गुरु जगन्नाथा. जगद्गुरु नाथ महाराज आहेत. नाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामी. आणि नाथ महाराजांचे शिष्य किती? तर व्यावहारिक म्हणजे अर्थात हल्लीच्या काळामध्ये लोकांना जे ज्ञात आहेत ते फक्त 2-3 शिष्य माहिती आहेत. आणि त्यातल्या त्यात एक शिष्य सगळ्यांना माहिती आहे, तो म्हणजे गावबा. सगळ्यांना माहिती आहे. अर्थात नाथ महाराजांचे पुत्र असणारे हरिपंडित महाराज हे सुरुवातीला नाथ महाराजांच्या विरोधात होते पण ते सुद्धा नाथ महाराजांचे एका प्रसंगानंतर अधिकृत असे अनुग्रहित शिष्य झाले. त्याच्यानंतर नरहरी महाराज म्हणून होते. या व्यतिरिक्त आमच्या अभ्यासामध्ये आम्हाला एकनाथ महाराजांच्या 28 शिष्य परंपरा सापडल्यात. म्हणजे 28 शिष्य ज्यांना प्रत्यक्ष नाथ महाराजांनी अनुग्रह दिलाय. जगद्गुरु म्हणतोय, लाखो लोक जगद्गुरु म्हणतायत, त्या मानाने 28 म्हणजे फार आहेत का? फार कमी आहेत. बर, चौथे जगद्गुरु, जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. म्हणजे तुकाराम महाराजांना जगद्गुरु आपण म्हणतो. मग त्या दृष्टीने जर बघितलं तर त्यांचे सुद्धा लाखो शिष्य असणं अपेक्षित आहे. आपण त्यांना जगद्गुरु म्हणतो पण त्यांचे अनुग्रहित शिष्य किती? 14 टाळकरी त्यांचे अनुग्रहित शिष्य. त्या व्यतिरिक्त निळोबाराय, बहिणाबाई सारखे काही शिष्य असं मिळून जर बघितले तर फार 18 ते 20 शिष्य हे तुकोबारायांचे आपल्याला पाहायला सापडतात. अभ्यासकांनी अजून ते शोधावेत, लोकांसमोर आणावेत, चांगली गोष्ट आहे आणि येणं गरजेचं पण आहे. परंतु ज्ञात असणारे जे आहेत हे 15-20 शिष्य आपण म्हणू शकतो. मग लाखो लोकांच्या मानाने हे शिष्य काहीच नाही. म्हणजे मोठ्या माणसाचं वैशिष्ट्य असं आहे, त्याला लोक जरी गुरु जगद्गुरु म्हणत असले, सद्गुरु म्हणत असले तरी तो सगळ्यांना शिष्य मानत नसतो. काही ठराविक लोकांना शिष्यत्व तो प्रदान करत असतो. आणि त्यामुळे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या माणसांचं हे वैशिष्ट्य आहे. अशा प्रकारे जे सद्गुरु आहेत त्यांची शरणागती आपण केली पाहिजे.